शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयतादाढ्यान्धकारापहा हस्ते स्फटिकमालिकां विदधती पद्मासने संचितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम 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 जय हो पांडुरंग करू प्रथम सरे चरण संताचिया चरण संताचिया सरे चरण संताचिया सरे चरण संताचिया कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलाकांकते ज्योति कामोदि वक्त्रं कलानिशवादा पनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो झालो सेवेलागी सेवक झालो झालो सेवेलागी सेवक झालो
चरणा हो स्वामी तुकया देवा देवा आहो स्वामी तुकया तुमच्या निज चरणा तुमच्या निज चरणा आओ स्वामी तुकया देवा आओ स्वामी तुकया देवा सेवेला सेवक झाला जय हो लागला निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावे सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागला निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावे मंगल भवन मंगल हारी द्रवतु दशरथ धीर बिहारी सीताराम चरित पावन सुरत मधुर तिमति मन भावन पुनि पुनि कीर्तनि हूँ पुनि सुनाए हिय की प्यास बुझतन बुझाए श्री राम जय जय श्री राम जय जय राम श्री गुरु चरण सरोज रज निज मनुम पुरु सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोधाय कुपलुचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देऊ मोहि हरहु कलेश विकार विठ्ठल शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा बहुतेकांच्या परिचयाचा मुखपाठ जरी नसला तरी अभंग कानपट आहे शिवाजी महाराज 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय पारमार्थिक कार्यकारण भाव संबंध आपल्या समोर प्रतिपादन करतात। विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार तो म्हणजे असा पवित्र पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे टाकळकोपा गाव अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांची माईबाप योग्यांची माऊली विश्व माऊली अनाथाची माई ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्री जगद्गुरु तुकोबाराय सद्गुरु श्री ब्रह्मलीन मोतीराम महाराज श्री गुरु मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवान श्री हनुमंतरायाच्या दरबारामध्ये
तुम्हा सर्व टाकळखोपा ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे आलेली सेवा, त्या संबंधानं आमच्या मामाने केलेला फोन, मामांचं तसं बोलणं, मामा म्हणले देवीदास महाराज आपल्या गावामध्ये कीर्तन करता का? म्हणलं मामानं सांगायचं आणि भाषण ऐकायचं, घरच्या घरी देव बरं करी. मामांच्या संबंधानं आलेला तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापाच्या दर्शनाचा योग, सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे परमभाग्याने मला प्राप्त झाली. विठ्ठल विठ्ठल या सेवेकरता महाराष्ट्रातील नामावंत, आपल्या परिसरातील सर्व ही संप्रदायाची वैभव असलेली मंडळी या ठिकाणी भागवताचार्य अंबोरी महाराज सातेफळकर आहेत, ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा ऐकत आहात. मी नेहमी म्हणत असतो, आणि पुन्हा आज काय योगायोग आहे बघा. आज त्र्यंबकची वारी, त्र्यंबकेश्वरची निवृत्तीनाथाची वारी, आमचे नारायण महाराज आहेत या ठिकाणी. मोठं मन करून बस लहान्या भावाच्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. नारायण महाराजाच्या चरणावरती वंदन करतो. ज्यांचं लहानपणापासून आम्ही, ज्यांचा मामा कुठं शिकलेले नाहीत, पण काय परमेश्वराची कृपा आहे मामावर, लहानपणापासून ज्यांचा पखवाज आम्ही ऐकत ऐकत मोठं झालो, मारुतराव मामा वडतकर, तेही या ठिकाणी त्यांच्या चरणावरती वंदन करतो. गावातील आपले एक उमलता तारा म्हणायला हरकत नाही, भागवत महाराज आहेत मर्दंगाचार्य, माऊली महाराज हिवरखेडेकर आहेत, त्यांच्या चरणावरती वंदन करतो. आपल्या परिसरातील गोड व्यक्तिमत्व, शांत संयमी माणूस कामाजी महाराज रेऊलगावकर आहेत, त्यांच्या चरणावरती वंदन करतो. शिवाजी महाराजाबद्दल काय बोलायचं, बस शिवाजी महाराज अधिकारी माणसं आहेत. आता आमच्या कीर्तनाला त्यांनी टाळ घेऊन उभं राहणं आमची एवढी पात्रता नाही, पण मोठ्या माणसाचं मनही मोठं असतं. बस शिवाजी महाराज आहेत, आमची हिरडगावकर महाराज आहेत, पण आमच्या गावातील निष्ठावंत भजनी मंडळी आहेत. आमच्याकडे विशाल महाराज पावडे आहेत. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आलेले हे माझ्याकडे सर्वांच्या चरणावरती वंदन करतो. आज विशेष पुन्हा आमच्यावर नितांत प्रेम करणारी माझे आमचे गंगाधररावजी कुरे पाटील असतील, दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खास करून आज म्हणजे आमचे अण्णा पण आलेले आहेत, माझे चुलते जगन्नाथराव अण्णा आहेत. बस अण्णाकडे पाहिलं, अण्णा म्हणजे आमचे देव माणूस आहेत बा. अण्णाकडे बघितलं की आम्हाला आमच्या आजोबाची आठवण येते. बस अधिकार नाही आपला एवढा कीर्तन करायचा. 20-22 वर्ष दादा गायनाची सेवा केली, पण काय हनुमंतरायाची कृपा असेल, आमच्या नारायण महाराजांचं मार्गदर्शन असेल, त्यांची कृपा आहे. बघा निवृत्तीनाथाला असं वाटलं बघा की माझ्या ज्ञानदेवाचं कुठंतरी अस्तित्व जगासमोर दिसावं. आई वडील गेल्याच्या नंतर निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाला सांभाळलं, सोपान देवाला सांभाळलं, मुक्ताबाईला सांभाळलं. बस आई वडील गेल्याच्या नंतर आई वडील निवृत्तीनाथच हे होते सर्वांचे. बस निवृत्तीनाथाला एवढंच वाटलं महाराज की माझ्या ज्ञानदेवाचं कुठंतरी सामर्थ्य जगासमोर दिसावं, म्हणून फक्त निवृत्तीनाथांनी कृपादृष्टीने बघितलं आणि ज्ञानोबारायाकडून अलौकिक असा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्यांच्या मुखातून वधून घेतला. उदाहरण फक्त एवढ्यासाठी सांगितलं, मी ज्ञानोबाराय तर मुळातच नाही, पण एका भावाविषयी असलेलं अंतकरण काय असतं एवढ्यासाठी उदाहरण सांगितलं. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरधारी पंढरीनाथ भगवान या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या समोर पारमार्थिक कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करतात. बघा शास्त्राने काही संबंध सांगितलेले आहेत महाराज आपल्याला. कर्तृ कर्तव्य भाव संबंध असतो, प्रतिपाद्य आणि प्रतिपादक भाव संबंध असतो, आणि कार्यकारण भाव हा एक संबंध असतो. तुम्ही जर मला विचाराल की महाराज कर्तृ कर्तव्य भाव संबंध कशाला म्हणतात, तर मी तुम्हाला सांगेन की कर्म करणारा कोण आहे आणि त्याचं कार्य काय आहे याला कर्तृ कर्तव्य भाव संबंध असं म्हणतात. मला वाटतं कर्माच्या बाबतीत नारायण महाराज आपण बघितलं तर आपलं फक्त एवढंच कर्म असतं जिंदगीभर, वाढावे संतान
गृही व्हावे धनधान्य. पण संतांच्या बाबतीत जर धरलं तर संत जगाचं हित करण्याकरता या पृथ्वी तलावरती आलेले असतात. पण संतांचं एकच कर्म असतं, बुडत चाललेल्या या समाजाला, वाममार्गाने चालणाऱ्या समाजाला सन्मार्गाला लावण्यासाठी संत महात्मे रात्रंदिवस आपला देह झिजवत असतात. कर जोडो विनवित तुम्हारे, कर जोडो विनवित तुम्हारे, कर जोडो विनवित तुम्हारे, कर जोडो विनवित तुम्हारे. नका करू संसार श्रमा, नका करू संसार श्रमा, संसार श्रमा, संसार श्रमा. नका गुंतू विषय कामार, नका गुंतू विषय कामार, नका गुंतू विषय कामा, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना, 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 मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर्तृ कर्तव्य भाव संबंध महाराज सांगतात. प्रतिपाद्य आणि प्रतिपादक भाव संबंध सांगतात. प्रतिपादन करणारा कोण आहे आणि त्याचा प्रतिपाद्य विषय काय. संतांचा विषय फक्त एवढा असतो, समाजाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं, याकरिता संत महात्मे वेळोवेळी आपल्याला जाग करतात. प्रतिपाद्य आणि प्रतिपादक भाव संबंध म्हणतात. आणि कार्यकारण भाव संबंध महाराज या अभंगातून सांगतात. महाराज म्हणतात, ज्या अर्थी एखादा आपल्याला कार्य दिसत असेल तर त्या कार्याचा करता आपल्याला मानावं लागतं. मला वाटतं ज्या अर्थी एवढा मोठा हा सभा मंडप आहे नारायण महाराज, ज्या अर्थी दरवर्षी मोठ्या गाव जरी छोटसा असलं तर परमार्थाबद्दल निष्ठा खूप मोठी आहे तुमच्या लोक. आता एवढा मोठा मंडप, एवढा मोठा हा सप्ताह करणं म्हणजे एक आश्चर्याचीच गोष्ट आहे. परमार्थाविषयी असलेली तुमची आवड. महाराज म्हणतात, ज्या अर्थी एवढं मोठं हे कार्य दिसतंय, असं कधी झालंय का हो की कुठून तरी 9-10 टाळ आलेत, कुठून तरी पखवाज आलाय, कुठून तरी विना आलाय आणि आपोआपच हा सप्ताह सुरू झालाय. या वर्षीचं मला वाटतंय 12वं वर्ष, एक तर पूर्ण झालं. मला वाटतं कुणाची तरी संकल्पना असेल की आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व्हावा. आपल्या गावामध्ये आपल्या हातून वर्षभर तर चालूच असतं आपलं संसाराचं रडगाडग, पण कुठंतरी अन्नदान घडावं. कुणाची तरी संकल्पना असेल. ज्या अर्थी हा मंडप दिसतो, त्या अर्थी या मंडपाला उभारणारा कुणीतरी असेल. अरे ज्या अर्थी एवढं मोठं हे भव्य मंडल दिसतं ना महाराज, या भव्य मंडलाला उभारणार सुद्धा कोणी असेल. विठ्ठल विठ्ठल. या कार्याचा करता जर आपण मानत नसाल तर शास्त्र असं म्हणते दादा की या जगामध्ये आपली नास्तिक म्हणून ओळख झाल्याशिवाय राहणार. आणि पण परत आजकाल काय झाले, शिवाजी महाराज सगळ्याच गोष्टीमध्ये उतार यायला लागला. आता जुनी मंडळी, जुनी जाणती मंडळी ती सांगतात, आमचे आबा आमचे अण्णा सांगतात, पहिल्या काळामध्ये सोयाबीनला एका बॅगला किती उतार यायचा तुम्हाला? 25-30 वर्षापूर्वी समजा 4-5 क्विंटल समजा. आता उतार तरी 10-12च्या पुढे येतं. दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये नारायण महाराज उतार यायला लागला. तसं समाजामध्ये काही चांगलं माणसं वाढायला लागले. मग जे जुने बी काही नास्तिक माणसं होती त्यांचा पण भडीमार खूप झालाय. समाजामध्ये असं झालंय दादा, अनेक पंथ निघालेत, भरपूर पंथ आहेत,
पण आपल्या वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही महाराज. कारण या ठिकाणी संप्रदायामध्ये अरे कुणाची जात पाहिल्या जात नाही, कुणाचा धर्म पाहिल्या जात नाही, पण धर्मकंटक असे काही नास्तिक माणसं निघालेत मामा आपल्या हिंदू धर्मामध्येच आहेत. फक्त आपल्या देवाला कसं बदनाम करायचं, देव नाही म्हणायचं, असा नास्तिकांचा सुळसुळाट आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल एखादं कार्य तुम्हाला समोर दिसत असेल आणि त्या कार्याचा करता जर तुम्ही मानत नसाल तर जगामध्ये तुमची नास्तिक म्हणून ओळख होईल. काय झालं बघा, एका शाळेमध्ये शिक्षक मुलांना शिकवत होते आणि नारायण महाराज शिकवत असताना शिक्षण मंडळाचा दिलेला अभ्यास गुरुजी बाजूलाच ठेवायचे आणि ह्यांचं एक नास्तिक मंडळ आहे बघा, त्या नास्तिक मंडळाचा विचार सांगायचे. मला वाटतं निदान विशाल महाराज शिक्षकांनी तरी नास्तिक नसू नये. ठीक आहे, तुमचे विचार असतील तुमच्या घरापुरते मर्यादित ठेवा. शाळेमध्ये एका घरचा माणूस जाते का, एका घरचा विद्यार्थी जातो का, सर्व घरची असतात. ते शिक्षक म्हणत होते कशाचा रे देव, कशाचं काय, हे जे भजन कीर्तन करतात लोक काय नाही, यांना फक्त काम न धंदा हरी गोविंदा, यांना काही काम नसतं. शिक्षक म्हणत होते की जगामध्ये देव नाही, काय संबंध आहे देवाचा आणि आपला. आपण आपल्या हाताने जेवण करतो, आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, अरे आपण आपल्या कानाने ऐकतो, सगळं काही आपण आपले काम करतो, देवाचा काय संबंध आहे याच्यामध्ये. असं म्हणत असताना पण त्या वर्गामध्ये एक आपला वारकऱ्याचा मुलगा होता. वारकऱ्याच्या मुलाला वाटलं अरे आमच्या घरामध्ये तर सकाळ झाली की अगोदर देवाचं नाव, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. सकाळ झाली की आमची देवाच्या नावाने होते. दिवसभर माझी आई भजन करते, माझे वडील भजन करतात, आमच्या आजोबांची परंपरा आहे घरात देवाचं नाव घ्यायचं. रात्री झोपताना सुद्धा रामकृष्ण हरीचा जप केल्याशिवाय आमच्या घरात एकही दिवस रिकामा जात नाही. त्या वारकऱ्याच्या मुलाला वाईट वाटलं. मुलाला वाटलं आमच्या घरात एवढा परमार्थ चालतो आणि गुरुजी म्हणतात देवाचा काय संबंध आहे. शाळा सुटली मामा, सुटली शाळा. जिल्हा परिषदची कधी सुटली काय सांगताय. रात्रभर त्या मुलाला झोप आली नाही. शिवाजी पहा कसं असते बघा, घरात जसे संस्कार झालेले असतात. आता आपल्या घरामध्ये सांगायचं, आपल्या परमार्थ वातावरण असलं की आपल्याला कोणी जर देवाबद्दल काय बोललं तर आपल्याला वाईट वाटतं. जसे घरातील संस्कार असतील तसं माणूस, तशी मुलं वाढत असतात. त्या मुलाला रात्रभर फक्त एकच गोष्ट सतावत होती, देवाचा आपला काय संबंध. दुसरे दिवस उजाडला, सकाळी 8 वाजता शाळा भरायची. हा मुलगा 6 वाजताच गेला लवकर शाळेमध्ये. शाळेमध्ये गेला आणि आपल्या वर्गामध्ये जाऊन सुंदर असं गणपतीचं चित्र काढलं फळ्यावरती. शाळेच्या वेळेनुसार शाळा भरली, प्रार्थना झाली, सर्व विद्यार्थी वर्गामध्ये येऊन बसले. विद्यार्थी आल्याच्या नंतर थोड्या वेळाने गुरुजी आले. जे गुरुजी होते ते नास्तिक गुरुजी असतील. इथं गुरुजी कोणी असतील तर इथले सोडून बरं का. हा, कारण कसं तुम्हाला नास्तिक म्हणल्यावर मला पाप लागल दादा, कारण नास्तिक माणसं कीर्तनाला येऊन बसत नाही. ते गुरुजी आले. गुरुजी आले आणि फळ्यावर बघितलं, गुरुजींनी एक गणपतीचं चित्र काढलंय कोणीतरी. गुरुजी म्हणले अरे वा, किती सुंदर चित्र काढलंय, कुणी काढलंय हे चित्र. रामू तू काढलं का रे चित्र. रामू म्हणला मी नाही काढलं. गणू तू काढलं का रे. गणू पण म्हणला मी नाही काढला. ए श्यामू तू काढलंय का. आता तुम्ही म्हणसाल रामू श्यामू दामू हे 3 नाव, हे 3 म्हणजे गोष्टीतले फेवरेट ऍक्टर आहेत. पिक्चर मध्ये जसे काही हिरो असतात फेवरेट, तसे गोष्टीमध्ये जास्त येतात हे नाव. तू काढलं का चित्र. त्या रामूनी चित्र काढलं होतं. रामू म्हणतो गुरुजी मी नाही चित्र काढलं. बघा, कीर्तन ऐकणारा रामू होता. मामा नाव जरी ठेवायचे असले ना दादा, फक्त देवाचे नाव ठेवायचे. आता जुनी आमची वडीलधारी मंडळी बघा, आता एकही असं नाव नसेल की त्याचं डिजिटल नाव असेल, सगळी देवाची नाव असतात. आमच्या मामाचं मारुतराव नाव आहे, समजा हनुमंतरायाचं नाव आहे, आमच्या नारायण महाराजाचं नाव आहे, गजानन महाराजांचं नाव आहे, समजा सगळे देवाचे नाव. भागवत महाराज आहेत, सगळे देवाचे नाव आहेत.
पण हल्ली असं झालंय बघा, तरुण मंडळी, तरुण महिला, आमच्या माता भगिनी नाव ठेवायचं असेल तर गुगलवर सर्च करतात. गुगलवर सर्च करा. मग त्या गुगलवरून नाव ठेवलं की काय होतं, या म्हाताऱ्या आमच्या आजी आहेत त्यांना नावच सांगता येत नाही. एखाद्या लहान बाळाला आपण घेतलं म्हणलं ना, काय नाव आहे याचं, आजी म्हणते काय माय काय ठेवलं की, आम्हाला तर नाव बी येत नाही. देवाचं नाव असलं पाहिजे. त्या रामूला विचारलं, रामू तू काढलं का रे चित्र? रामू म्हणला, गुरुजी चित्र मी नाही काढलं, चित्र रामूनीच काढलं होतं. पण काय झालं बघा गुरुजी, कारण रामूला आदल्या दिवशीचा कडता काढायचा होता. त्याला तुम्ही जो टेबलावर खडूचा बॉक्स ठेवलाय त्याच्यातला एक खडू उठायचा आणि गणपतीची सोंड काढायचा. एक खडू उठायचा, गणपतीचा मुकुट काढायचा. एक खडू उठायचा, गणपतीचे डोळे काढायचा. एक खडू उठायचा, गणपतीचे हात, गणपतीचे पाय. असं करत करत गुरुजी ते चित्र आपोआप निघालं गुरुजी, कुणीच काढलं नाही. गुरुजी म्हणले, राम्या तुझ्या काय गोळ्या संपल्या का काय, मूर्ख झालायस काय, मूर्खासारखं काय बोलतोय. राम्याला मात्र राग आला होता. रामू म्हणला, गुरुजी मूर्खासारखं मी बोलत नाही, मूर्खासारखं तुम्ही बोलताय. ज्या अर्थी एवढं मोठं हे विश्व आहे, त्या विश्वातला आपला हा आशिया खंड आहे. त्या आशिया खंडातला आपला हा भारत देश आहे गुरुजी. त्या भारत देशातला आपला हा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रातला आपला हा जिल्हा, त्या जिल्ह्यातला आपला तालुका, त्या तालुक्यातला अत्यंत छोटस गुरुजी 400-500 लोकसंख्या असलेलं आपलं गाव आहे गुरुजी. त्या गावातली आपली ही जिल्हा परिषदची छोटीशी शाळा आहे. त्या शाळेतला छोटासा वर्ग आणि त्या वर्गातला अत्यंत छोटासा फळा आहे गुरुजी. या फळ्यावरचं चित्र काढणारं जर कोणी असेल असं तुम्ही म्हणता, तर एवढं मोठं हे मंडल आहे, एवढं मोठं हे विश्व आहे, या विश्वाचा चित्र काढणारा कोणी मालक नसेल. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संतापिले, स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया, सत्ता मात्रे आपुलिया, सत्ता मात्रे आपुलिया, सत्ता मात्रे आपुलिया. जने विश्व निर्मिले, जने विश्व निर्मिले, जने विश्व हे सर्व काही त्या भगवंताने निर्माण केलेलं आहे. ज्या अर्थी आपल्याला हे सर्व काही दिसतं ना, समजून चला या सृष्टीचा कोणीतरी मालक असला पाहिजे, या सृष्टीचा कोणीतरी चालक असला पाहिजे. थोडं काही आलं ना महाराज, माणसाजवळ थोडासा पैसा, थोडं मान, थोडी काही नोकरी सरकारी आली ना, माणूस एवढं समजायला लागतं की तो देवापेक्षाही स्वतःला श्रेष्ठ समजा. नास्तिक माणसाचा खूप भडीमार झाला. काय झाले, कारण या नास्तिक माणसामुळं धर्माचं वाटोळ व्हायला लागलं. बस विचार काय नाही, देवाला फक्त मानायचं नाही, भजन कीर्तन करू द्यायचं नाही, देवाला फक्त मानायचं नाही, एवढंच राहतं त्यांच्यामध्ये. ज्या अर्थी एवढं हे सगळं काही दिसतं ना दादा, तर समजून चला या सृष्टीचा कुणीतरी मालक आहे. माझे ज्ञानोपाराय ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये म्हणतात, आकाश सर्वत्र वसावे, वायूनी नाव भरी उगेन सामे, पावके दहावे वर्षावे, तुझ्या सतेने
समर्थ ब्रह्मांडाचा क्या बात आहे. तुझी आसक्तीने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी आसक्ती पर्वती बैस कान संडावी समुद्री रेखा नोलंडावी पृथ्वीया भूते वहावी ही आज्ञा माझी तुझी आसक्तीने वेदाशी बोलणे पर्वती बैस का नसंडावी. ज्ञानोपाराय म्हणतात बघा आमचे गुरुजी पाठामध्ये सांगत असताना या ओळीचा अर्थ असं सांगायचे का ज्ञानोबा, हे मोठे मोठे जे पर्वत असतात, तुम्ही जर कधी 2 धाम 4 धाम यात्रेला गेले असतात तर तुम्हाला तिकडे बद्री केदारनाथ उत्तराखंड तिकडे पर्वत दिसतील. आता हे टाकळखोपचा आपला म्हणजे हे डोंगर छोटा डोंगर, पर्वत वेगळा आणि डोंगर मोठा. पर्वत जे मोठमोठाले पर्वत होते पहिला असं म्हणायचे मामा, आमचे गुरुजी सांगायचे की मोठे मोठे पर्वत जिवंत असायचे, त्यांना वाटलं तेव्हा ते उठायचे आणि आकाश मार्गाने भ्रमण करायचे उडायचे. तुम्ही जर एखाद्या आता हॉलिवूडच्या मूवी वगैरे असतात पिक्चर, अवतार पिक्चर म्हणून आहे बघा, चांगलं मस्त त्यांच्यामध्ये ग्राफिक्स खूप चांगले असतात, तर त्याच्यामध्ये असं दाखवलेत मोठमोठाले पर्वत आकाशात तरंगतात. तसंच चित्र ज्ञानेश्वरीचा अध्याय घेऊन ते डायरेक्टर कल्पना करत असतात. तर मोठे मोठे पर्वत आकाशात उडत असायचे. मग ते पर्वत उडत असताना त्यांच्या मनावर त्यांना जर वाटलं बस आता इथं खाली बसायचं आपल्याला, मग ते बसत असताना असं म्हणत नसत अरे इथं आता शिरड शहापूर आहे, इथं शिरला आणि इथं टाकळखोप आहे, मग तिथं आपण कामाजी मार छाती काढून म्हणायचंच नाही. पठ्ठ्याच्या 7 बाऱ्यावर 50 एकर आहे, 60 एकर आहे, 7 बारी पुरे करून टाकायचे सगळे. मग अशा उडणाऱ्या पर्वतांना जर आज्ञा कोणी दिली असेल खाली बसायचं आता उठायचं नाही, त्या भगवंताने आज्ञा दिली. विठ्ठल विठ्ठल तुम्ही बघा समुद्र कितीही पाऊस होऊ द्या, किती नदीला पूर जाऊ द्या. आता आमच्या गावला नदी, असा प्रश्न पडतो कधी कधी माऊली की एवढं पुराचं पाणी जात असेल कुठं. तर भारतामध्ये किती नद्या असतील, जगात किती नद्या असतील, समुद्राला जातात. कारण गंगेचा शेवट जर कुठं असेल, गंगा निर्माण होते समुद्रातून आणि तिचा शेवट जर कुठं होत असेल तर तोही समुद्रात होते. तुका म्हणे गंगा अवघ्या झाल्या उर्मी एकमय. मग कितीही पूर जाऊ द्या, कितीही दुष्काळ पडू द्या, समुद्र 1 इंच सुद्धा पुढे जात नाही. कितीही दुष्काळ पडला तर 1 इंच सुद्धा कमी होत नाही. आज्ञा कुणाची आहे? अहो त्या भगवंताची आज्ञा आहे. त्या भगवंताच्या सत्तेनं चालतं. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाती चाले. दादा एक जणाला विचारलं चाले हे शरीर कुणाची असते, ते म्हणे चाले हे शरीर पायाची असते. कधी कुणाच्या जीवनामध्ये दुःख येऊ नये, पण काही दिवसांनी असंच बघितलं की योगायोगानं काही त्याच्या जीवनातील कर्म म्हणा, वाईट कर्म म्हणा, त्याला प्यारले झाला. मला प्यारले झाला. पाय तर त्याचाच होता शिवाजी महाराज, पाय त्याचेच होते. ते म्हणायचा चाले हे शरीर पायाची असते. पण प्यारले झालेल्या माणसाला विचारा महाराज मारुती मामा, त्यांना विचारा चाले हे शरीर पायाचे असते का देवाची असते. प्यारले झालेला माणूस सांगेल मला वाटतं समोर असा गुळाचा खडा हातानं उचलावा, बुद्धी काम करते पण हात काम करीत नाही. मग या शरीराला चालवणारा कोण आहे? तो भगवंत चालवत असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुक नको विठ्ठल मेघानी वर्षावे पर्वती बैसावे, मेघानी वर्षावे पर्वती बैसावे, मेघानी वर्षावे पर्वती बैसावे, मेघानी वर्षावे पर्वती बैसावे.
मेघाने वर्षावे पर्वती बसावे मेघाने वर्षावे पर्वती बैसावे मेघाने वर्षावे पर्वती बैसावे मेघाने वर्षावे पर्वती बैसावे वायुने विचारावे तुझी आस ते वायुने विचारावे तुझी आस ते वायुने विचारावे तुझी आस ते वायुने विचारावे तुझी आस ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा ऐसा समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा ऐसा समर्थ ब्रह्मांडाचा मेघानी वर्षावे पर्वती बैसावे वायुनी विचारावे तुझ्यास ते सर्व काही जे चालतं ना त्या भगवंताच्या सत्तेनुसार चालतं मग असं होतं महाराज ज्या लोकांना स्वैर वागायचं असतं ना महाराज ज्या लोकांना स्वैर वागायचं असतं ते देवाचा विरोध करत असतात स्वैर म्हणजे आपल्या मनालाच वाटेल तसं खायचं मनाला वाटेल तसं प्यायचं ते देवाला विरोध करत असतात ज्यांना स्वैर वागायचं असतं महाराज ते धर्माला विरोध करत असतात शास्त्राला विरोध करत असतात संतांना विरोध करत असतात मला वाटतंय कामाजी महाराज जर त्या माणसाने जर देवाला मानलं त्या माणसाने जर संतांना मानलं मामा तर त्यांना मला वाटतं आज एकादश आहे आज निवृत्तीनाथाची वारी आहे त्यांना एकादशीचा विचार करावा लागेल की या एकादशीला काय खावं काय खाऊ नये अन्न खावं का उपवास धरावा संतांना मानलं तर त्यांना विचार करावा लागेल त्यांनी जर ग्रंथ मानले नारायण महाराज तर त्यांना अधिक महिन्याचा विचार करावा लागेल त्यांना श्रावण महिन्याचा विचार करावा लागेल त्यांना कुठल्याच महिन्याचा विचार करायचा नाही म्हणून ते ग्रंथ आणि शास्त्र यांना विचारत नाही नास्तिक माणसांचं वेगळंच असतं महाराज देवाला मानायचं नाही म्हणून बघा एखाद्याच्या जीवनामध्ये जर सुख प्राप्त होत असेल एखाद्याच्या जीवनामध्ये जर तो समाधानी असेल तर समजून चला त्यानं त्याच्या जीवनामध्ये केलेलं चांगलं कर्म आहे आणि एखाद्याच्या जीवनात जर दुःख येत असेल एखाद्याच्या जीवनामध्ये त्याच्या वाट्याला जर रोग येत असतील तर नक्की समजून चला त्याच्या जीवनात केलेलं त्याने हे काय पाप आहे कारण पाप जर कशाच्या रूपात भोगायला येत असेल तर महाराज तुकोबाराय म्हणतात केलेलं पाप जर आपल्याला कशाला भोगावं लागत असेल तर ते आपल्याला रोगाच्या रूपाने भोगावं लागतं येती रोगाची मला आपल्या अभंगाच्या दिशेने मला यायचंय जसं कर्म असेल तसं माणसाला फळ मिळत असतं जगी जीवनाचे सार द्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जसं कर्म असेल तसं माणसाला फळ मिळत असतं सनक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जरी